आदरणीय बच्चू भाऊ कडू साहेब, तुम्ही मागच्या वेळेस शेतकऱ्यांसाठी उपोषण केलं त्यावेळेस पण माझा पाठिंबा होता. तुम्ही काल शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये पण माझा पूर्ण पाठिंबा होता. पण आंदोलन सोडून तुम्ही जेव्हा मुंबईला गेले तेव्हा ती गोष्ट खटकण्यासारखी होती आणि ती एक शेतकरी पुत्र म्हणून मला खटकली. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा अधिकार दिलेला आहे, पण बच्चू भाऊ, तुमचे कार्यकर्ते आणि तुमच्या जवळची लोक मला फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, शेतकऱ्यांसाठी मी मरायला पण तयार आहे. काल शेतकऱ्यांनी स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल करून घेतलेत. नक्कीच शेतकरी तुमच्या पाठीमागं 100% उभा होता, पण शेतकऱ्याला जे पाहिजे होतं ते ऐन टायमाला काढून घेतलं गेलं. तुम्ही जर थोडस एक दिवस थांबला असतात तर सरकार गुडघ्यावरती आलं असतं आणि सरकार गुडघ्यावरती आल्यानंतर शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या योग्यरित्या पूर्ण झाल्या असत्या. 8 महिन्यानंतरची तुम्ही तारीख घेतली ते न पटण्यासारखं होतं. तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागपूरला आंदोलन असताना मुंबईला जाऊन चर्चा केली, तेही बंद दाराआड. ते सगळ्यात जास्त खटकण्याजोगं होतं आणि माझा हेच म्हणण्याचा प्रयत्न आहे, मला जर तुम्ही जीवे मारणार असाल तर मी अवश्य छातीवरती गोळ्या झेलायला तयार आहे. 100% तुम्ही मला मारून टाका. याने जर शेतकऱ्यांचं भलं होणार असेल तर नक्कीच मी मरायला पण तयार आहे. पण सगळ्यात पहिली आणि सगळ्यात शेवटची गोष्ट मला सांगा, या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचा काय फायदा झाला? शेतकऱ्याच्या हातात शेवटी धतुरा भेटला. शेतकरी एक तर एकजूट होत नाही, एकजूट झाला तो पण असा भ्रमनिराश होऊन घरी परतला. आणि आम्ही बोलल्यानंतर तुम्ही जर आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत असाल तर तुम्ही खरंच लोकांसाठी आहात की अजून कशासाठी, हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि बच्चू भाऊंच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, मी एक शेतकरी पुत्र आहे, मी कोणाचा दल्ला चाटू नाहीये. मी या शेतकऱ्यांसाठी लढतोय. माझ्याकडे हजारो असं लाखो शेतकरी आहे ज्यांना मी स्वावलंबी बनवलंय. त्यांच्या बांधावर जाऊन मी त्यांच्या अडचणी समजून घेतल्यात. मी फक्त व्हिडिओ पुरता मर्यादित नाही. आणि दुसरी गोष्ट, या व्हिडिओ मधून येणारा सगळा पैसा शेतकऱ्याच्या खिशात जातो, माझ्या खिशात जात नाही. त्यामुळं सांभाळून. बच्चू भाऊ, जर हे थांबलं नाही तर नाईलाज असतो, मला जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे गुन्हा दाखल करावा लागेल. त्यामुळे हे लवकर थांबवा आणि तुम्हाला जर मारून टाकायचंय तर धमक्या देण्याऐवजी समोर या आणि मला सरळ मारून टाका, माझी काहीच हरकत नाही. दिल अपनी जान ताकि जीता रहे अपना हिंदुस्तान.